आली लहर आणि केला कर म्हणताना आज काही तसाच विषय होता. मटण काबुली पुलाव खायची फार जास्त इच्छा झाली होती. तर आपल्या इथे तो कुठे भेटत पण नाही. आईला म्हटलं, आई आज मस्त घरीच बनवून टाकू. आई म्हणे ठीक आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, संपूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला फार आवडेल. तर मित्रांनो, सर्वात फर्स्ट स्टेजमध्ये आपण 1 चमचा तूप, 3 चमचे तेल ह्या प्रमाणामध्ये तेल तूप घेतलं. त्यामध्ये खडे मसाले आपण फक्त तेजपत्ता आणि दालचिनी घेतली आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून दिला. आता यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे कांद्याला बिलकुल पण आपल्याला गोल्डन करायचा नाही. कांदा फक्त नरम व्हायपर्यंत थोडासा आपल्याला शिजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपण मस्तपैकी आपण आणलेलं मटण टाकून द्यायचं आहे. आणि मटण घेताना विशेष गोष्ट म्हणजे हड्डीदार नळीचं मटण घ्यायचं. नळी चाप जे असतील ना, त्याच्याने सूपचा आर्क प्रॉपर पद्धतीने त्यामध्ये उतरतो आणि हे सूपच काबुली पुलावचं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट पुढे जाऊन बनतं. मित्रांनो, मटण मस्त परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर आपण मटणाला परत व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायचं आहे. मटण छान परतलं, थोडासा कलर यायला लागला तर त्याच्यामध्ये आपण शाही जिरं, ज्याला शहाजिरा पण म्हणता, ते आपण ॲड करणार आहोत. आणि ते ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा अगदी नॉर्मल हिंग पण आपण ॲड करू आणि त्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीने परत मटण परतून जेवढं गरजेचं आहे शिजण्यासाठी पाणी तेवढं टाकून 4 ते 5 शिट्टी लावून घेऊ. आणि इकडे शिट्टी होत असतानाच आपण मस्तपैकी बासमती तांदूळ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि तो तांदूळ आपण 20 ते 25 मिनिटासाठी भिजत घालून द्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण काबुली पुलावचा एक खास मसाला बनवणार आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नका. डायरेक्ट व्हिडिओ पाहून गायब बियब नका होऊन जाऊ, नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण पॅनमध्ये मीठ घेतलं आहे. मिठामध्ये जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, बडी, इलायची या सर्व गोष्टी आपण हे 5 मसाले ॲड करून त्याला व्यवस्थित भाजून मिक्सरमध्ये दळून त्याची एक छान मस्तपैकी पावडर बनवून घेतली. आणि हाच आहे एकमेव काबुली पुलावचा सिक्रेट मसाला. मसाला बनल्यानंतर आपण त्याला एका जाडसर गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक केलं की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आता आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पुलावच्या म्हणजेच गाजर आणि किशमिश मस्तपैकी उभं असं गाजर कापून घेतले आपण आणि किशमिश पण ॲड करून घेतले, जे की आपण पुलावमध्ये पुढच्या स्टेप्समध्ये टाकू. मित्रांनो, शिजलेलं मटण आता आपण एका कढईमध्ये मस्त काढून घेऊ. त्या मटणावरती मग आपण गाजर किशमिश ॲड करू. ही पहिली लेअर असेल. दुसऱ्या लेअरमध्ये आपण बनवलेला मसाला आपण ॲड करू आणि तिसऱ्या लेअरमध्ये आपण बासमती राईस त्याच्यावरती ॲड करू आणि त्याच्यानंतर परत वरून थोडासा आपण बनवलेला मसाला ॲड करू. योग्य शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तांदळाला तेवढं पाणी टाकू आणि साईडला पीठ लावून त्याच्यावर ताट ठेवून मस्तपैकी दम लावून देऊ आणि 15 ते 20 मिनिटामध्ये आपला काबुली पुलाव हा रेडी असेल. मित्रांनो, एवढा भारीचा पुलाव बनवला आहे, सोबत रायता तर पाहिजेच ना. मग त्याच्यासाठी आपण मस्तपैकी पुदिना, काकडी, टमाटा, काळी मिरची कुटलेली त्याच्यावर टाकून घेतली आणि मस्त दही ॲड करून छान मस्त रायता बनवून घेतला. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपला काबुली पुलाव, रायता आणि सोबत आपण भाजी पण बनवून घेतली. सर्व रेडी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला अशाच रेसिपीसाठी, चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.